लहानपणापासून जेव्हा ही सगळी फॅमिली एकत्र यायची ना, तेव्हा हे चायनीज रोल माझ्या घरी नक्कीच बनायचे. कारण हे रोल आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडायचे आणि आताही खूप आवडतात. तर हीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम खारीसारखे खुसखुशीत हे चिकन चायनीज रोल तयार होतात. तुमच्या घरीही सगळी फॅमिली एकत्र झाली की छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही हे स्नॅक्समध्ये चिकन चायनीज रोल बनवू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये मी मध्यम आकाराच्या ग्लासने 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवून दिलंय. पाण्याला उकळी आली की त्यात स्वच्छ धुतलेलं 200 ते 150 ग्रॅम चिकन घालायचं. चिकनचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. इथे मी 200 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. अर्धवट झाकण देऊन 10 ते 15 मिनिटसाठी हे चिकन बॉईल करून घेऊया. तोपर्यंत इथे आपण रोलसाठी पीठ मळून घेऊया. तर इथे मी 1 कप पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे. त्यात साधारण तुम्हाला 1 चमचा वितळवलेलं तूप घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर हे तूप पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाचा एक गोळा तयार झाला पाहिजे. एकदम व्यवस्थित हे तुपाचं मोहन पिठाला लावून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर हे पीठ हातात घेऊन असा घट्ट गोळा होतोय का पाहायचा. हे पहा असा, म्हणजे हे तुपाचं मोहन व्यवस्थित लागलेलं आहे. आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचे. जास्त मऊसुद्धा मळायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही. मीडियम असं हे घट्ट तयार करून घ्यायचे. घट्ट पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. आता 2-3 मिनिटसाठी हे चांगलं मी अजून मळून घेते. मळताना हे पीठ हाताला किंवा ताटाला चिकटायला नको म्हणून एकदम छोटासा चमचाभर हातावर तेल घेतलं आणि पीठ मळून घेतलं. आता कोणत्याही बंद भांड्यामध्ये हे पीठ ठेवायचं आणि अर्धा तास भिजवून घ्यायचं. तर इथे तुपाचं मोहन लावलेलं आहे ना पिठाला, त्यामुळे हे छान रोल खुसखुशीत होतील. जवळजवळ 12 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि चिकन सुद्धा चांगलं बॉईल झालेलं आहे. हाताने सुद्धा व्यवस्थित ते तुटतंय. आता हे पाणी सगळं गाळून घ्यायचं. ह्या उकडलेले चिकनचे हातानेच बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. हे पहा मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि जे पाणी उरलेलं आहे उकडलेल्या चिकनचं ते तुम्ही करीमध्ये वापरू शकता चिकनच्या, किंवा मग त्याचं सूपसुद्धा बनवू शकता. एका मोठ्या कोबीमधून इथे मी अर्धी कोबी बारीक बारीक चिरून घेतली. 3 मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या ज्या आहेत त्या बारीक बारीक चिरून घेतल्यात. 1 वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, कांद्याच्या पातीचाच थोडासा कांदा सुद्धा मी चिरून घेतलाय आणि तिखटानुसार हिरवी मिरची बारीक बारीक चिरून घेतली. आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी 3-4 चमचे तेल गरम करून घेतले. त्यात आपल्याला हिरवी मिरची आणि कांद्याची पात जी आहे त्याचाच कांदा मी इथे बारीक बारीक चिरून घेतलाय. तुमच्याकडे कांदा नसेल तर तुम्ही साधा आपला कांदा सुद्धा वापरू शकता. कांदा हलका फ्राय करून घ्यायचा आणि ह्या सगळ्या भाज्या तुम्हाला मोठ्या गॅसवरच फ्राय करून घ्यायच्या आहेत. सतत तुम्हाला हे मिक्स करत राहायचं आहे. सगळ्यात अगोदर मी कोबी घातली. कोबी मी 2-3 मिनिट चांगली मोठ्या गॅसवर परतून घेतली. त्यानंतर शिमला मिरची घातली आणि ती सुद्धा 2-3 मिनिटसाठी अशीच परतून घेऊया. मोठ्या गॅसवर परतायचं म्हणजे भाज्यांना जो पाणी सुटतं ते पटापट आटतं आणि भाज्या ओव्हरकुक होत नाहीत. आता मी इथे घालणार आहे 2 चमचे भरून आलं आणि लसूणची पेस्ट. तर तुम्हाला इथे आलं लसूण सुद्धा भरपूर घालायचे, म्हणजे तुम्ही लसूण जेवढ्या प्रमाणात घ्याल त्यापेक्षा अर्ध इथे आलं घ्यायचंय आणि 2 चमचे ते असलं पाहिजे. आता हे आलं लसूण सुद्धा छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर एक छोटी वाटी कांद्याची पात घालायची बारीक चिरलेली, ती सुद्धा परतायची. ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला ओव्हर कुक झालेल्या नकोयत किंवा यात जराही ओलसरपणा नकोय. जर तसं असेल तर तुमचे रोल फाटतील, ते व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे याची काळजी घ्यायची की मोठ्या गॅसवरच या सगळ्या भाज्या पटापट परतून घ्यायच्या, म्हणजे त्या ओव्हरकुक होणार नाहीत आणि त्यात पाणी सुद्धा राहणार नाही. पटापट ते पाणी सुद्धा आटेल जे भाज्यांना सुटेल ते. आता ह्या भाज्या शिजल्या की चिकन घालायचंय. पाव चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा रेड चिली सॉस. हे सगळे सॉसेस घालून चांगलं हे मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं अजून 1-2 मिनिट. मग हे तयार आहे. फक्त एवढीच काळजी घ्यायची की या सगळ्या भाज्या आपल्याला मोठ्या गॅसवर परतून घ्यायच्या आहेत. त्या ओव्हरकुक व्हायला नको, नाहीतर रोल जे आहेत तेवढे चविष्ट लागणार नाहीत. हलका त्यात कच्चेपणा हवा आहे आणि त्यासोबतच मोठ्या गॅसवर परतल्यामुळे त्यात ओलावाही राहणार नाही आणि मग रोल फाटायचंही टेन्शन राहणार नाही. वेगळ्या भांड्यामध्ये काढून आता हे मिश्रण मी पूर्ण थंड करून घेते. आता रोल एकदम खारीसारखे खुसखुशीत व्हावे त्यासाठी इथे आपण कॉर्नफ्लोअरचा साठा तयार करून घेऊया.
मला थोडा जास्तीचा साठा हवा आहे दुसऱ्या कामासाठी, त्यामुळे मी इथे 2 चमचे तूप घालून ते वितळवून घेतलं आहे. तुम्ही इथे 1 चमचाच तूप घ्या आणि ते वितळवून घ्या आणि हळूहळू करून थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर घाला आणि मिक्स करत राहा. 1 चमचा साजूक तुपासाठी इथे तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घाला, पण तुम्हाला कमी जास्त सुद्धा लागू शकतं. 2 चमचे साजूक तूप मी इथे वितळवून घेतलेलं, त्यासाठी मला 6 चमचे हे कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे. आणि घट्टसर असा हा साठा तयार झालेला आहे, बाजूला ठेवूया. त्यानंतर अर्धा तास झालेला आहे आणि पीठसुद्धा छान भिजून मऊ झालेलं आहे. पीठ जर पाहाल तर हे जास्त सैलसर सुद्धा नाही आहे, जास्त घट्टही नाही आहे, मध्यम असं मऊ हे झालेलं आहे. पिठाचा मी इथे मोठा गोळा तयार करून घेतला आहे. आता मी चपातीसारखा एकदम पातळ लाटून घेणार आहे. पातळ अशी मी चपाती लाटून घेतली. आता काय करायचं, काटा चमचा घ्यायचा आणि असे टोचे मारून घ्यायचे, जेणेकरून हे रोल फुलणार नाहीत आणि छान खुसखुशीत तयार होतील. तर आता तयार केलेला साठा आपल्याला या पोळीवर लावून घ्यायचा आहे. एकदम पातळ अशी लेअर लावून घ्यायचे, जास्तही लावायचं नाही, नाहीतर रोल तेलकटसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे एकदम हलकीशी पातळ लेअर आपल्याला लावून घ्यायचे. हा साठा लावल्यामुळे हे रोल एकदम खारीसारखे खुसखुशीत तयार होतात. साठा लावून झाला की असा रोल तयार करून घ्यायचा आणि घट्ट रोल करायचा, लूज ठेवायचा नाही. आणि रोलच्या बाजूच्या कडा ज्या आहेत त्या अशा बंद करून घ्यायच्या. आता जेवढे रोल मोठे तुम्हाला हवेत त्यानुसार ह्याचे गोळे असे कापून घ्यायचे. अशा पद्धतीने साठा लावून हे गोळे तयार करून घेतल्यामुळे रोल जे आहेत ते एकदम खारीसारखे खुसखुशीत होतात. तोंडात टाकताच असं वाटतं की आपण खारी खातोय. आता कापलेले गोळे आहेत त्याच्या दोन्ही बाजू अशा बंद करून घ्यायच्या, म्हणजे जे कॉर्नफ्लॉवरचा साठा लावलेला आहे तो बाहेर पडणार नाही. चुकून माझ्याकडून खूप लहान लहान गोळे कापले गेले, त्यामुळे मी 2 गोळे असे एकत्र करून घेतलेले आहेत. आता हे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं लाटून घ्यायचं. अशा पद्धतीने ही मध्यम जाडीची मी, म्हणजे पातळच आहे, जाडसुद्धा ठेवलेलं नाही आहे. तयार केलेलं सारण जे आहे त्याचं 1 ते 1.5 चमचा मधोमध ठेवायचं आणि कडांना पाणी लावून घ्यायचं. ही कडा जी आहे ती करंजीसारखी बंद करून घ्यायची, पण ती एकदम कडेला बंद करायची नाही. जिथपर्यंत सारण आहे ना तिथपर्यंत मधोमध अशी बंद करून घ्यायची. आता ही दुसरी उरलेली बाजू दिसते त्यावरही थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आणि ही कडासुद्धा एकावर एक अशी मधोमध ठेवून बंद करून घ्यायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा असा व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे कुठूनही जे आपण सारण भरलेलं आहे ते बाहेर पडायला नको. पाहू शकता मस्त असा हा रोल तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी काही रोल तयार करून घेणार आहे. रोलसाठीचं हे सारण तुम्ही बनवून फ्रीजमध्ये 3-4 दिवस ठेवू शकता आणि हवे तेव्हा रोल बनवून खाऊ शकता. आता तेल मी मध्यम गरम करून घेतलेलं आहे. तेलात रोल सोडल्यानंतर तेलावर एकदम हलके बुडबुडे असले पाहिजेत सुरुवातीला, एवढंच तेल गरम असावं. आणि आता हे रोल बारीक गॅसवर सगळ्या बाजूने सारखा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. घरात जर तुमची सगळी फॅमिली एकत्र होणार असेल किंवा कझिन्स वगैरे येणार असतील तर स्नॅक्समध्ये नक्कीच हे चिकन चायनीज रोल तयार करून पहा. एकदम खारीसारखे खुसखुशीत हे रोल तयार होतात आणि तुम्ही नक्कीच मला बनवल्यानंतर कॉमेंट करून सांगाल की तुम्हाला हे रोल खूप आवडले, इतके भन्नाट होतात. तर तुम्ही नक्कीच बनवून पहा. असे हे रोल जसजसे तयार होतील तसतसं मी हे काढून घेते आणि शक्यतो हे गरम गरम करून खा, एकदम भन्नाट लागतात. थंड झाल्यानंतर जी चव लागत नाही ना ती गरम गरम असताना लागते. हे रोल खाताना भरलेलं हे सारण आतून एकदम ज्युसी आणि वरचं जे कोटिंग आहे ते एकदम खारीसारखं खुसखुशीत लागतं. आणि हे चिकन चायनीज रोल आता इथे तयार झालेले आहेत. टोमॅटो केचपसोबत हे तुम्ही सर्व करू शकता. सगळे रिलेटिव्स एकत्र आले की हे रोल माझ्या घरी नक्कीच बनायचे. तर तुम्हीही हे ट्राय करून पहा आणि कॉमेंट करून सुद्धा नक्की सांगा. आणि प्लीज माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील ना तर चॅनलला हाईप करा, म्हणजे मला सुद्धा मोटिवेशन मिळेल वेगवेगळ्या रेसिपीजचे व्हिडिओज बनवण्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.